मानवाच्या उत्क्रांतीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे अंगठा. घाबरू नका, इतिहासाचा तास सुरू झालेला नाहीये. आपण चित्रकला शिकणार आहोत. या चित्रकलेच्या तासाला हे जुन्या काळचं झालं हा. तर आजच्या आपल्या या युट्यूबच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की हात कसा काढायचा आणि मग त्यामध्ये अंगठा कसा काढायचा, हाताच्या वेगवेगळ्या मुद्रा कशा रेखाटायच्या, हे सगळं इथे आपल्याला बघायला मिळणार आहे. काही मुद्रा या व्हिडिओमध्ये आहेत, काही याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघाच, पुढचा व्हिडिओ देखील पूर्ण बघा. चला सुरुवात करूया. आधी आपण अशा पद्धतीने ठेवलेला हात कसा काढायचा हे बघूया, जो सगळ्यात सोपा असतो. तर त्याच्यासाठी आपल्याला खालच्या बाजूला एक चौकोन काढायचा आहे आणि थोडा निमुळता होत जाणारा चौकोन आपल्याला वरच्या बाजूला काढायचा आहे. अंगठ्याच्या इथे आपल्याला असा तिरका एल सारखा शेप काढून आधी अंगठा काढून घ्यायचा. म्हणजे बघा, अंगठ्याची प्लेसमेंट झाली. मग वरच्या बाजूला 4 बोटं काढायची. आता ही बोटं मी थोडी आता इथे जरा अशी बारीक काढते. तुम्ही जाड बारीक कशी काढू शकता, फक्त उंची, कारण प्रपोर्शन हे महत्वाचं असतं. आपला जो पंजाचा चौकोन असतो त्याच्या एवढंच साधारण आपली बोटं असतात. ज्यांची लांब सडक बोट असतात त्यांची थोडीशीच मोठी असतात, पण खूप प्रपोर्शन मध्ये फरक नाही पडत. आणि मग जो आपण चौकोन काढला होता त्याला थोडा कर्व काढून आपण अशा पद्धतीने त्याला व्यवस्थित आकार दिला. किती सोपं आहे काढायला, बरोबर आहे की नाही? उगाच घाबरत होतात ना इतके दिवस. आणि मग बोटावरची जी पेरं असतात, त्याच्या ज्या लाईन्स असतात त्या लाईन्स आता ह्या जर बघितल्या तर त्या देखील प्रत्येक माणसाच्या सेम असतात. प्रत्येक माणसाच्या बोटाचे 3 भाग पडतात. त्याच्यासाठी आपल्याला 2 पार्टमध्ये अशा छोट्या छोट्या लाईन्स काढायच्या आहेत. म्हणजे ही बोटाच्या इथली पेर झाली. दुसरी महत्वाची गोष्ट की अंगठा काढता तिथे तुम्ही बघत असाल की एक अर्धवर्तुळ काढलंय आणि त्याच्यावर एक सरळ लाईन आणि तिरकी लाईन काढली, म्हणजे हस्तरेषा. आता आपल्याला इथे हात बघायचा नाहीये, भविष्य बघायचं नाहीये, फक्त हात कसा काढायचा हे फक्त बघायचंय आपल्याला. बरं, हा हात आणि कोणाच्याही चिन्हाचा हात याच्यामध्ये काहीही संबंध नाही असेल तर तो निव्वळ योगायोग समजावा. किती सोप्या पद्धतीने हा हात काढला की नाही. असाच आता दुसरा हात, म्हणजे अशाच पद्धतीने मोकळा हात मागच्या बाजूने कसा काढायचा ते आपण बघूया. मगाच सारखंच आता सुद्धा आपल्याला चौकोन मध्ये डिवाइड करायचंय. फक्त त्याच्यासाठी वरच्या बाजूचा चौकोन आपण निमुळता नाही काढणार आहोत, थोडासा ब्रॉड काढणार आहोत. आणि मग खालचा चौकोन, अंगठा आता पलीकडच्या बाजूला घेत झाला, कारण तोच हात आपण उलटा केला असा, बरोबर ना? त्यामुळे आपण अंगठ्याचा शेप काढून घेतला. लगेच मनगटाच्या इथला आकार पण काढून घेऊया, म्हणजे बोटांचा शेप व्यवस्थित तयार होईल. मग बोटांचा 4 बोटं आपण वरच्या बाजूला मगाशी जशी काढली होती त्या पद्धतीनेच काढायची. आता मगाचा व्हिडिओ सुद्धा तुम्ही परत एकदा मागे जाऊन बघू शकता. तुम्हाला जर बोटं बघायचे असतील तर आपण जेव्हा फ्रंट साईडला हात ठेवतो तेव्हा बोटं थोडीशी वर आलेली दिसतात आणि एक्झॅक्टली अपोजिट म्हणजे मिरर आपण थोडीशी वाकलेली बोटं बॅक साईडने हात काढतो तेव्हा आपल्याला दिसतात. या छोट्या छोट्या गोष्टी असतात, ह्या तुमच्या चित्रामध्ये आल्या की तुमचं चित्र हे जास्त परफेक्शन कडे जातं. तर अशा पद्धतीने 4ही बोटं काढली. अगदी प्लेन बोटं न काढता थोडीशी वाकलेली, थोडीशी पेरं जिथे असतात तिथे थोडीशी वाकलेली अशी ही बोटं आहेत, अंगठ्याची बाजू. आणि आता आपण हे नख जे आहे अंगठ्याचं हे क्लिअरली उलटा हात ठेवल्यानंतर दिसतं आणि वरच्या बाजूची नख सुद्धा दिसतात, ती पण आपण काढून घेणार आहोत. फक्त अगदी जो चौकोन दिसत होता त्याला आपण थोडं कर्व आणि व्यवस्थित आकार दिला. सो नख आणि जो पेरांचा भाग आपण मगाशी फ्रंट साइडनी काढला होता तशाच पद्धतीने मागच्या बाजूला जिथे आहे तिथे. सो हात जिथे जिथे जॉईंट असतो तिथे पेर असतो आणि त्या लाईन्स असतात आणि त्या लाईन्सच्या इथनच आपण फक्त बोट वाकवू शकतो. लगेच करून बघा हा, बरोबर लक्षात येईल तुमच्या. खरं आहे ना? सो त्या तिथेच लाईन घ्यायची. त्यामुळे जिथे आपण वाकलेल्या तिरक्या लाईन्स दाखवल्या तिथेच ही पेर काढायची, म्हणजे बोटांच्या इथले ज्या लाईन्स आहेत त्या तिथेच काढायच्या, म्हणजे हात रिअलिस्टिक दिसायला जास्त मदत होते. आता हातासारखी गोष्ट जी आपण रोज बघतो, त्याचा वापर आपण करतो वेगवेगळ्या गोष्टींसाठी, पण आपण जेव्हा ड्रॉइंग करायला घेतो तो आपल्याला कठीण वाटतो. तर ह्या कठीण गोष्टी सोप्या करून तुम्हाला मित्रकला चॅनलवर दाखवलेल्या असतात. असेच वेगवेगळे व्हिडिओ आहेत, ते देखील नंतर बघा. ते व्हिडिओ काय आहेत आणि कुठले आहेत हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देतेच आहे. चला, हा मागच्या बाजूने हात झाला. अजून एक प्रकार आपल्याला या व्हिडिओत शिकायचा आहे.
आता आपण हाताच्या ज्या 2 पोज म्हणजे 2 मुद्रा बघितल्या, या तुम्हाला कशा वाटल्या? सोप्या वाटल्या ना? सोप्या वाटल्या नसतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे अजून सोप्या करून मी पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी करेन. कसं असतं, गोष्टी सोप्या करणं हे थोडं अवघड असतं आणि त्याला मेहनत पण थोडी जास्त लागते. ती मेहनत घ्यायला मला तुमच्यासाठी खूप आवडतं, पण या बदल्यात एकच गोष्ट अपेक्षित असते, ती म्हणजे लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. त्यामुळे कराल ना? चला आता आपण पुढची मुद्रा बघूया. आता 2 प्रकार आपले शिकून झालेत. आता थोडीशी ऍक्शन, म्हणजे खाली सोडलेला हात कसा काढायचा. तर अगदी असा नॅरो टॉप ने चौकोन काढला आणि तिथून खाली पण थोडा नॅरो होणारा दुसरा चौकोन काढला. मग तिसरा चौकोन हा बोटांचा आहे. हळूहळू आपण जसं डेव्हलप होत जाईल तसं कळेल. थोडा खालच्या बाजूला पर्स्पेक्टिव्ह दिला, कारण हा असा आपण खाली ठेवलेला जो हात असतो त्या पद्धतीने असतो. आणि अंगठा काढून घेतला तिरक्या लाईनने. अंगठा काढला ना की बाकीची स्पेस आपल्याला बोटांना वापरायला खूप सोपं जातं, कारण हा अंगठा हा एकच बोट असतं, हे आपल्या हातापासून थोडं वेगळं असतं आणि त्यामुळे आपली काय ऍक्शन आहे हे समजायला सोपं पडतं. आता ही बोट आहेत की ही थोडीशी वाकलेली आहेत. तुम्हाला लगेच आता मी ती डार्क लाईन केल्यामुळे लक्षात येत असेल. बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की मी ही चित्र काढण्यासाठी कुठली पेन्सिल वापरते, त्यामुळे ते डार्क दिसतात. तर पेन्सिल कुठली वापरावी, कधी वापरावी, पेन्सिलीवर प्रेशर कसं द्यावं, या सगळ्याचा व्हिडिओ करायचा मी विचार करते. तुम्हाला पण असा व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये पेन्सिल असं टाईप करा, म्हणजे त्या पद्धतीचे व्हिडिओ आणायला मला सोपं जाईल. आता तुम्ही बघाल की चढता उतरता क्रम असतो की नाही, त्या पद्धतीने इथे या पर्स्पेक्टिव्ह मध्ये आपण बोट दाखवलीत. म्हणजे जे अंगठ्याच्या शेजारचं बोट आहे ते थोडं मोठं आणि अनुक्रमे त्याच्यानुसार हळूहळू कमी होत जाणारी बोट. अंगठ्याचा शेप आपण व्यवस्थित डिफाईन करून घेतला. मगाशी आपण जे चौकोन काढले त्यामुळे हाताचा जो पर्स्पेक्टिव्ह आहे तो काढायला आपल्याला सोपं गेलं. आता आपण जिथे जे शेजारचं बोट आहे त्याच्यावरचं नख काढून त्याला थोडी जाडी दिली आणि जी मागची बोट थोडीशी दिसतात आपल्याला त्या बोटाच्या इथनं, तो आकार काढला. बोटाचा इथला शेप व्यवस्थित करून घ्यायचा आणि ऑलमोस्ट आपलं 80% काम झालेलं आहे. झाला आपला हात काढून. किती सोपं आहे हात काढायला, बरोबर आहे ना? आवडला व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा आणि नेक्स्ट व्हिडिओ हवा असेल तर नेक्स्ट असं कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा. नेहमीच वाक्य बोलणार आहे मी. व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करून टाका आणि कसा वाटला हे कमेंट मध्ये सांगा. तुमच्या सगळ्या लोकांपर्यंत शेअर देखील करा. असंच प्रेम करत राहा. धन्यवाद.